पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आलंय। तालुक्यातील वडगाव पान येथे दत्तधाम सरकार नावानं दरबार भरून फसवणूक करणाऱ्या या भोंदू विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। राजेंद्र बापू गडगे यानं वडगाव पान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचं भासवून दत्तधाम सरकार नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं। या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो, तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, IT ऍक्ट, ड्रग्ज ऍक्ट, मॅजिक रेमेडीज ऍक्ट, मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आलाय। पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।